मी आता सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुका या ठिकाणी आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा खूप मोठा साखर कारखाना आहे. करमाळा तालुक्यामधील एकमेव साखर कारखाना असा आहे जे शेअर्स होल्डरने उभा केलेला कारखाना आहे. ह्या कारखान्याची आज आपण जर पाहिली अवस्था तर आज तो कारखाना पूर्ण मोडकळीस आलेला आहे. त्याच्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांची बेरोजगारी वाढलेली आहे. त्याचबरोबर करमाळा तालुक्यामधील इतर 4 कारखाने सुद्धा कमलाई शुगर असेल, भैरवनाथ असेल, मकाई असेल आणि गोविंदपूर्व ही 4ही कारखाने बंद पडलेले आहेत. त्यामुळं बेकारीमध्ये इतकी भर पडलेली की आज आपण त्या बेकारीच्या बाबतीत आदिनाथचे युनियन प्रतिनिधी साखरे साहेब आणि शिंदे साहेब यांच्याशी त्याबाबत जाणून घेऊन आहोत. साखरे साहेब, मला सांगा, तुम्ही युनियनचं काम करताय, तर आज आदिनाथचे किती वर्ष झालं बरं असं आहे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या वेटीस धरायचं काम चाललेलं आहे? कामगार म्हणजे पगार दिला जात नाही, कामगारांना कुठल्या फॅसिलिटी दिल्या जात नाही, काम तर करून घेतात. असं जवळजवळ 2000 पासून चालू आहे, 2001 पासून. पण प्रत्यक्ष पगार हे आमचे 2014 पासून ते आजपर्यंत काही एकात पगार केला करतात, काही नाही करत. पण त्यांच्या जवळचे कर्मचारी त्यांना ॲडव्हान्स, त्यांना इतर असं देणेघेणं चालून आजपर्यंतची परिस्थिती त्यांनी कर्मचाऱ्यांची बाबतीत केली. म्हणजे तोंड बघून पगार दिला जातो, तोंड बघून त्यांना ॲडव्हान्स वगैरे सगळे म्हणजे पुरवलं जातं आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक म्हणजे वेटीस धरलं जातं का? म्हणजे असं तुम्हाला म्हणायचं का की आमच्या पार्टीची लोक आली की आम्ही त्यांना सहकार्य करणार, विरोधक पार्टीचे आले की त्यांना सहकार्य केलं जात नाहीये? ही गोष्ट अगदी बरोबर आहे. कारण सगळेच कामगार काय सगळ्याच पार्टीचे विभागलेले आहेत किंवा सभासदांचीच शेतकऱ्यांचीच मुलं आहेत हे त्यांना पूर्ण कल्पना आहे. पण कामगारांना वेटीस धरून बोलवणं, काही कामगारावर अन्याय करणं, काही नोटिसा काढून टाकणं आणि काही कामगारांना तर वेट बिघाऱ्यासारखं राबवणं, अशा परिस्थितीत त्यांनी हे करून कामगारांचे पगार काम तर करून घेतात, उत्पन्न होतं आहे, सगळ्या गोष्टी होत असताना पगार मात्र दिला जातो. मला सांगा, आतापर्यंत एकूण कर्मचारी किती आहेत आणि त्यांचा पगार किती थकीत आहे? आतापर्यंत जवळजवळ आमच्याकडे पूर्वीचं जर आमच्याकडे रेकॉर्ड बघितलं तर 850 कर्मचारी होते. पण आता आम्ही हायकोर्ट, सुप्रीम कोर्टमध्ये जे केसेस दाखल केले आहेत प्रत्येक कामगाराला स्वतःने, त्या 583 कामगारांच्या हिशोबाने आम्ही ते केसेस दाखल केले. तर काही कर्मचारी राहिले होते, त्यांनी आता अजून काही मॅनेजमेंटच्या संमतीने आता एक 50 लोकांनी केसी केली. एकूण पगार थकीत किती आहे कर्मचाऱ्यांचा? एकूण पगार आता आम्ही 100 कोटीची हायकोर्टात केस दाखल केली. त्याप्रमाणे म्हणजे 1914 पासून ते आजपर्यंत ते पगार थकीत आहे, 10 वर्षाचे. म्हणजे आता 10 वर्षाचा पगार थकीत आहे तुम्ही म्हणता. मग मला सांगा, 10 वर्षात कारखाना चालू झाला नाही का? 10 वर्षात कारखाना खूप वेळा चालू झाला, पण त्यांना चालवायची त्यांची कुठल्याच संचालक मंडळाची मानसिकता नसायची अधिकाऱ्यांची. फक्त कर्मचाऱ्यांना बोलवणं, त्यांना कामाला लावणं, त्यांना काहीतरी लालच दाखवणं आणि काम करून घेऊन परत महिन्या 2 महिन्यामध्ये बाहेर करणं. म्हणजे पूर्ण टार्गेट ज्याला म्हणतो आपण 7-8 महिन्याचा कारखाना असा चालवलाच नाही का यांनी? नाही, पूर्ण क्षमतेने कधीच कारखाना चालवला नाही. एवढं क्षेत्र, एवढी यंत्रणा, ही यंत्रणा पण यांची काही वेळेला चालत होती, पण यंत्रणा पण त्यांनी बोगस असे ते मोटरसायकलच्या नावावर सुद्धा ट्रॅक्टर किंवा ट्रॅक्टरचं कर्ज काढून ते कधी तिथं आलेच नाही ऊस वाहतुकीला. त्याच्यामुळे वाहतूक यंत्रणा कमकुवत असल्यामुळे मी थोडासा काही वर्ष परिणाम झाला. बरं, मग मला एक सांगा, आता वाहतूक यंत्रणा ही झाली त्यामुळे काय कारखान्याने ॲडव्हान्स दिलेल्या काय ट्रका, काय गाड्या अशा आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत आपण जमा केलेल्या होत्या मकाईला, म्हणजे आदिनाथला आणून आपण जप्त केलेल्या होत्या, त्याचं काय झालंय बोले? तर 93ला कारखाना चालू झाला होता. त्यानंतर 7-8 वर्षे कारखान्याची परिस्थिती एकदम चांगल्या परिस्थितीत होती. महाराष्ट्रात नावाजलेला कारखाना झाला. मग त्यावेळेस संचालक मंडळ कोण होतं? 93ला संचालक मंडळ म्हणजे हे त्यावेळेला एवढे आपले ग्रुप नव्हते, फिक्स संचालक नव्हते. रावसाहेब पाटील, गंगोबा पाटील यांच्यासारखे तज्ज्ञ गिरधरबाई सारखे वरिष्ठ संचालक असल्यामुळे ह्या बाकी संचालकांना त्यांच्यावर एक कमांड होतं आणि ते वरिष्ठ संचालक गेल्यानंतर यांच्यावरचं कमांड गेल्यामुळं आज संस्थेची परिस्थिती हे झाली, म्हणजे 2000 पासून खराब झाली. नाही, आपला एकूण कर्मचाऱ्याचं पेमेंट किती बाकी आहे? आता जवळजवळ आमची हायकोर्टात 100 कोटीच्या केस आहे, तेवढं पेमेंट कर्मचाऱ्यांचं बाकी आहे. मग कारखान्यावर कर्ज किती आहे? कारखान्यावर कर्ज ज्या वेळेला आमच्याकडे 3,32,000 साखर पोती होती त्यावेळेला आम्ही मागणी करत होतो संचालकांकडे, न्यायालयाकडे, इतर याच्याकडे किंवा रस्ता रोको आंदोलन उपोषणं केली. त्यावेळेला कारखान्यावर कर्ज फक्त एमडी साहेबांना विचारलं 82 कोटी त्यांनी सांगितलं होतं सभेमध्ये. आणि साखरेची किंमत एक MSC बँकेचं आमच्याकडे एक पत्र होतं,
कारखान्याला दिलं, त्याची कॉपी आम्हाला एक कामगारांना दिली. त्याच्यावर 107 कोटीची साखरेची व्हॅल्युएशन होती, किंमत होती. म्हणजे त्याच्यामध्ये 182 म्हणल्यानंतर 25 कोटचा मध्ये काहीतरी घपला झाला काय? नाही, त्याच्यानंतर यांनी काय केलं, साखरच विकली नाही. साखर या संचालक मंडळाच्या कमिशनच्या ह्याच्यात जो कोण कमिशन जास्त देईल त्या हिशोबाने ती राहिली गेली. दरवर्षी साखर कोटा येतो त्याप्रमाणे ती विकली गेली नाही. त्याच्यानंतर मग कारखान्याची परिस्थिती खराब. आता आपल्याकडे तर तुम्ही म्हणता आता 500-550 कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्या आजची उपजीविकेचं साधन काय? कारखाने बंद आहेत म्हटल्यानंतर तर आता काही कर्मचारी इथं शेतकऱ्याची मुलं आहेत आणि हे मुंबई पुण्यासारखं नाही आहे. मुंबई पुण्याला कसं एक दिवस पगार थकला गेला की लगेच भुमाभूम करतात कर्मचारी. तसं इथं आम्हाला कसं वाटतं, ही संस्था ही आपली आहे, शेतकऱ्यांची, आणि शेतकऱ्याचीच मुलं याच्यावर कामगार असल्यामुळे त्यांना वाटतं पहिली आपली संस्था चालावी. मग त्यांनी कधी बोलवलं की कर्मचारी हजर होतात, त्याप्रमाणे ते काम करतात, उत्पन्न करून देतात, पण त्याचं पगाराचं मोबदला हे देत नाहीत. मला सांगा ना, शेतकऱ्याची मुलं आहेत हे सगळं तुम्ही म्हणता, संचालक तिथं जे नेमणूक होती ते सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहेत ना? हो, बरोबर आहे. सगळे काय का, आता तुम्हाला सांगा, आमच्यातले शेतकऱ्याची काही मुलं, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी अधिकारी हाताखाली धरून सगळे मिळले होते, त्यामुळे त्यांना त्याची जाणीव नाही. आज पण ते कर्मचारी कामावर आहेत. संस्था बंद असली तरी आमच्यातले बरेचसे कर्मचारी कामावर आहेत. त्यांचा पगार का त्यांचं ते त्यांना माहिती आहे, त्यांना 28 रुपये मिळाला जातोय काही. म्हणजे कारखाना बंद असला तरी त्यांना दिला जातो काही. आणि मग आता जे समजा थोडक्यात त्यांच्या ज्यांच्या पार्टीचे त्या लोकांचं पेमेंट केले जातं, त्या लोकांना ऍडव्हान्स केले जातं, तर बाकीचे कर्मचारी त्यांचा कुठल्याच बाबतीत विचार होत नाही का? विचार होत नाही. आता जे कर्मचारी ठेवले ते त्यांच्या जवळचे कर्मचारी, संचालकाच्या जवळचे कर्मचारी, ते इतर कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात. आता त्यांच्याकडे आमच्याकडे एक रेकॉर्ड आहे की त्यांनी पेमेंट एक पेमेंट आम्ही दिवाळीचं पेमेंट काढायचं त्यांनी ठरलं, बोनस वगैरे, तर त्याच्यात फक्त ऑफिशियल कर्मचाऱ्यांचा पाऊण पगार काढला आणि बाकी कर्मचाऱ्याला 10,000 7,000 असे मुलं आहेत. आणि हे मुंबई पुण्यासारखं नाही आहे. मुंबई पुण्याला कसं एक दिवस पगार थकला गेला की लगेच भुमाभूम करतात कर्मचारी. तसं इथं आम्हाला कसं वाटतं, ही संस्था ही आपली आहे, शेतकऱ्यांची, आणि शेतकऱ्याचीच मुलं याच्यावर कामगार असल्यामुळे त्यांना वाटतं पहिली आपली संस्था चालावी. मग त्यांनी कधी बोलवलं की कर्मचारी हजर होतात, त्याप्रमाणे ते काम करतात, उत्पन्न करून देतात, पण त्याचं पगाराचं मोबदला हे देत नाहीत. मला सांगा ना, शेतकऱ्याची मुलं आहेत हे सगळं तुम्ही म्हणता, संचालक तिथं जे नेमणूक होती ते सुद्धा शेतकऱ्यांचीच मुलं आहेत ना? हो, बरोबर आहे. सगळे काय का, आता तुम्हाला सांगा, आमच्यातले शेतकऱ्याची काही मुलं, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी अधिकारी हाताखाली धरून सगळे मिळले होते, त्यामुळे त्यांना त्याची जाणीव नाही. आज पण ते कर्मचारी कामावर आहेत. संस्था बंद असली तरी आमच्यातले बरेचसे कर्मचारी कामावर आहेत. त्यांचा पगार का त्यांचं ते त्यांना माहिती आहे, त्यांना 28 रुपये मिळाला जातोय काही. म्हणजे कारखाना बंद असला तरी त्यांना दिला जातोय काही. आणि मग आता जे समजा थोडक्यात त्यांच्या ज्यांच्या पार्टीचे त्या लोकांचं पेमेंट केले जातं, त्या लोकांना ऍडव्हान्स केले जातं, तर बाकीचे कर्मचारी त्यांचा कुठल्याच बाबतीत विचार होत नाही का? विचार होत नाही. आता जे कर्मचारी ठेवले ते त्यांच्या जवळचे कर्मचारी, संचालकाच्या जवळचे कर्मचारी, ते इतर कर्मचाऱ्यांना दमदाटी करतात. आता त्यांच्याकडे आमच्याकडे एक रेकॉर्ड आहे की त्यांनी पेमेंट एक पेमेंट आम्ही दिवाळीचं पेमेंट काढायचं त्यांनी ठरलं, बोनस वगैरे, तर त्याच्यात फक्त ऑफिशियल कर्मचाऱ्यांचा पाऊण पगार काढला आणि बाकी कर्मचाऱ्याला 10,000 7,000 असे वाटप करायचं हे केलं. ते आमच्या निदर्शनास आल्यावर आम्ही ते पेशंट घेतलं आणि त्याच्यात पाहिलं तर हे प्रशासक, आता ते जेवढे कामगार आहेत त्यांचं पेमेंट 22,000 20,000 असं झालं. बाकी कर्मचाऱ्यांना 7,500 8,000 असं. म्हणजे तोंडे पाहून वाटण्या केला तो. मग आता मला एक सांगा साहेब, की ज्या ट्रका वगैरे ज्या आपण जप्त करून त्या भंगारमध्ये विकले गेलेले आहेत, असं खूप गेल्या सीझनला चर्चा वगैरे झालेली होती. मग त्या भंगारमध्ये विकलेल्या ट्रकचा काय आलेला जो पैसा आहे तो काय कामगाराला वाटप करण्यात आला का? नाही, त्याचा पैसा कामगाराला काहीच वाटप केलं नाही. त्याच्यात आम्ही केस टाकल्यानंतर आम्ही इंडस्ट्री औद्योगिक न्यायालयात एक केस तयार केली की कारखान्याचं मटेरियल कोणतंही आत बाहेर करायचं नाही. मग यांना थोडीशी अडचण आली त्याच्यात. आम्ही कर्मचारी, मी स्वतः कारखाना साईडवर राहत होतो, त्यानंतर त्या असं लिहिल्यामुळे कुठलाही वस्तू आत बाहेर केली गेली नाही बंद असताना. पण यांनी नंतर स्टोर चोरी, इतर चोरी दाखवून सगळं मागच्या साईडने कंपाऊंड नाही आहे तिथे, म्हणजे असं तार कंपाऊंड आहे, तिथून हे बरंचसं मटेरियल चोरी दाखवून गायब केलं. म्हणजे असं मग ह्याच्यात तुमच्याकडे सिक्युरिटी गार्ड नाहीत का? कंपनी एवढी मोठी म्हणजे सिक्युरिटी तर असणार आहेत, मग सिक्युरिटी असताना सुद्धा एवढ्या चोऱ्या कशा काय होत होत्या? मला वाटतं महाराष्ट्रातल्या कुठल्याही कारखान्यावर
एवढी सिक्युरिटी नसेल तेवढे आमच्याकडं जवळजवळ 38 कर्मचारी कायम आहेत आणि बाकीचे जनरल रोजंदारीचे वगैरे असे मिळून 60 ते 65 सिक्युरिटी आमच्या. इतके सिक्युरिटी असताना सुद्धा आपल्याकडे चोरी होत होती. मग आता कर्मचाऱ्यांची आताची परिस्थिती काय? एवढे सिक्युरिटी असताना चोरी होती म्हणजे सिक्युरिटी मॅनेजमेंटनी कार्यकारी संचालकांनी त्यांच्या जवळच्या लोकांना हे कामावर ठेवलं होतं आणि कर्मचाऱ्यांची परिस्थिती म्हणजे बंदच असताना कर्मचाऱ्यांना तर पगारच मिळत नव्हता. त्याच्यामुळे कर्मचारी आज अशी अवस्था आहे का काही ना काहीतरी उदाहरणासाठी कुठला तरी जे पोस्टवरचे कर्मचारी आहेत ते इतर कारखान्यावर कामाला गेले. काही कर्मचारी आपले उदरनिर्वाह पुन्हा मुंबई सिक्युरिटी वगैरे करून उदरनिर्वाह करतात. आता कारखान्यावरती एकूण कर्ज किती? आता ते आम्ही काय आता एवढं रेकॉर्डली सांगू शकत नाही कारण आम्हाला ती पूर्ण माहिती कधी देतच नाही. मग तुम्हाला सांगितलं एम डी साहेबांना आम्हाला विचारलं साखरच असताना ते 82 कोटी होतं. त्याचं आता व्याज वगैरे वाढून आता रक्कम वाढली असेल किंवा NCDCने आता ताब्यात घेतलं आहे. मागच्या त्यांचे काहीतरी 25 कोटी बिनव्याजी होते पण आमच्या माहितीवरून मागे ते 5-6 वर्षापूर्वी 45 कोटी झाले होते 4-5 वर्ष. ते आता त्याचे अजून व्याज वाढलं असेल त्यामुळे त्यांनी MSC बँकेने ताब्यात घेतल्यानंतर काही सीझन यांनी चालवतो म्हणून उलट 1.5 महिना चालून 5 ते 6 हजार गाळप केलं होतं. त्यामुळे त्याचा काय मोबदला कोणाला काय मिळेल याचं काय कारण सीझनच चालला नाही. म्हणजे आता कारखान्यावर कर्ज वाढतच चाललेलं आहे. कारखान्यावर कारखाना तर बंद आहे. हो. म्हणजे कर्मचाऱ्यांची अवस्था म्हणजे त्यांना कुठल्याच गोष्टीची सुख सुविधा मिळू शकत नाही. पगार हा विषय सुद्धा मिळेल का नाही सुप्रीम कोर्टाचा अथवा कुठल्या कोर्टाचा आदेश येईल त्याच्यानंतर सर्व काय ते होईल असं एकंदरीत दिसते. हो. मग आता कर्मचारी तुम्ही सगळे कोण नसताना कर्मचारी आहेत का आता कारखान्यावरती? आता जवळजवळ 70-80 कर्मचारी रेकॉर्डले कामाला आहेत अजून कारखान्यावरती. मग त्यांच्या पेमेंटचं कसं काय? त्यांचे पेमेंट आता ते त्यांच्या जवळचे कर्मचारी म्हणजे फक्त जवळच्या कर्मचाऱ्यालाच फक्त सुख सुविधा दुसरं कुणाला नाही. बाकीचे कोणाला. मग आता तुमची युनियन प्रतिनिधी म्हणून तुमची भूमिका काय आहे? आम्ही बऱ्याच वेळा आंदोलन उपोषण रस्ता रोको MSC बँकेकडे स्वतः मागणी लेखी पत्रावर करून कोर्टाकडे काही मागणी करून किंवा आपण कामगार आयुक्ताकडे मागणी करून औद्योगिक न्यायालयाकडे मागणी करून ह्या सगळ्या गोष्टीचे आमचे पत्रावर चालू होते. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की कर्मचाऱ्यांची स्थिती खराब आहे आणि कर्मचारी काय आहेत ते कामावर त्यांना पण मिळते काय ते कारण त्यांच्या लक्षात कसं आलं की ही जी नावं त्यांनी द्यायला लागली MSC बँकेची 3.43 लाख रुपये आम्ही पर बॅग 150 रुपये मागून घेतले होते. त्यांनी ते बिचाऱ्यांनी आम्हाला हे दिलं म्हणजे कोर्टाच्या ह्याच्यातून पर बॅग 150 रुपये यांना द्या म्हणजे कर्मचाऱ्यांना कारण त्यावेळेला साखर 107 कोटीची साखर होती गोडाऊनवर. मग पर बॅग आम्हाला 150 रुपये प्रमाणे आम्हाला ते 3.43 लाख रुपये त्यांनी हे केले पण ते रेकॉर्डच देत नाहीत. आम्ही कोर्टाकडे मागणी केली की बाबा आम्हाला हजेरीपत्रक आणि जे काय असेल पगारपत्रक एवढे दोन्ही आम्हाला कोर्टात हजर करा. मग त्या पद्धतीने आम्ही ते पेमेंट काढू कसं काढायचं पण ते अजून त्यांनी ते हजर केलेले नाही. आणि आता पगारपत्रक पेमेंट वगैरे हा सगळा भाग झाला साहेब वेगळा. आज मला सांगा करमाळ्यामध्ये आदिनाथ नाहीये तर मकाई बंद आहे, गोविंद पर्व बंद आहे, तुम्हाला सांगतो भैरवनाथ बंद आहे, कमलाई बंद आहे. सगळे कारखाने बंद असताना ह्या सगळ्या कामगारांमध्ये जवळजवळ 1,500-2 हजाराच्या संख्येने आज बेरोजगारी वाढत आहे. हो. आज इतकी मोठी बेरोजगारी वाढली असताना आपल्याकडे असं कोण म्हणजे ठाम असा प्रतिनिधी कोण ह्याच्यावरती काय मार्ग काढायला तुमच्यापर्यंत कोण? जवळजवळ या तालुक्यातले सगळ्याच नेत्यांनी आता आम्ही 2000 पासून या क्षेत्रात आहे. मला सांगितलं वरिष्ठ जे मंडळी होती ते तुतपर्यंत कारखान्याची परिस्थिती त्यांच्यावर कमांड होतं पण ते वरिष्ठ नेते गेल्यानंतर संचालक मंडळातले त्यानंतर ह्या कुठल्या पण आमच्या माहितीवरून मागे ते 5-6 वर्षापूर्वी 45 कोटी झाले होते 4-5 वर्ष. ते आता त्याचे अजून व्याज वाढलं असेल त्यामुळे त्यांनी MSC बँकेने ताब्यात घेतल्यानंतर काही सीझन यांनी चालवतो म्हणून उलट 1.5 महिना चालून 5 ते 6 हजार गाळप केलं होतं. त्यामुळे त्याचा काय मोबदला कोणाला काय मिळेल याचं काय कारण सीझनच चालला नाही. म्हणजे आता कारखान्यावर कर्ज वाढतच चाललेलं आहे. कारखाना तर बंद आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांची अवस्था म्हणजे त्यांना कुठल्याच गोष्टीची सुख सुविधा मिळू शकत नाही. पगार हा विषय सुद्धा मिळेल का नाही सुप्रीम कोर्टाचा अथवा कुठल्या कोर्टाचा आदेश येईल त्याच्यानंतर सर्व काय ते होईल असं एकंदरीत दिसते. मग आता कर्मचारी तुम्ही सगळे कोण नसताना कर्मचारी आहेत का आता कारखान्यावरती? आता जवळजवळ 70-80 कर्मचारी रेकॉर्डले कामाला आहेत अजून कारखान्यावरती. मग त्यांच्या पेमेंटचं कसं काय? त्यांचे पेमेंट आता ते त्यांच्या जवळचे कर्मचारी म्हणजे फक्त जवळच्या कर्मचाऱ्यालाच फक्त सुख सुविधा दुसरं कुणाला नाही.
मग आता तुमची युनियन प्रतिनिधी म्हणून तुमची भूमिका काय आहे? आम्ही बऱ्याच वेळा आंदोलन, उपोषण, रस्ता रोको, एमएससी बँकेकडे स्वतः मागणी लेखी पत्रावर करून, कोर्टाकडे काही मागणी करून, किंवा आपण कामगार आयुक्ताकडे मागणी करून, औद्योगिक न्यायालयाकडे मागणी करून, ह्या सगळ्या गोष्टीचे आमचे पत्रावर चालू होते. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की कर्मचाऱ्यांची स्थिती खराब आहे आणि कर्मचारी काय आहेत ते कामावर त्यांना पण मिळते काय ते. कारण त्यांच्या लक्षात कसं आलं की ही जी नावं ते द्यायला लागली, एमएससी बँकेची 3,43,00,000 रुपये आम्ही पर बॅग 150 रुपये मागून घेतले होते. त्यांनी ते बिचाऱ्यांनी आम्हाला हे दिलं, म्हणजे कोर्टाच्या ह्याच्यातून पर बॅग 150 रुपये यांना द्या म्हणजे कर्मचाऱ्यांना. कारण त्यावेळेला साखर 107 कोटीची साखर होती बरोबर. मग पर बॅग आम्हाला 150 रुपये प्रमाणे आम्हाला ते 3,43,00,000 रुपये त्यांनी हे केले. पण ते रेकॉर्डच देत नाहीत. आम्ही कोर्टाकडे मागणी केली की बाबा आम्हाला हजेरीपत्रक आणि जे काय असेल पगारपत्रक, एवढे दोन्ही आम्हाला कोर्टात हजर करा. मग त्या पद्धतीने आम्ही ते पेमेंट काढू कसं काढायचं, पण ते अजून त्यांनी ते हजर केलेलं नाही. आणि आता पगारपत्रक पेमेंट वगैरे हा सगळा भाग झाला साहेब वेगळा. आज मला सांगा, करमाळ्यामध्ये आदिनाथ नाही आहे, तर मकाई बंद आहे, गोविंद पर्व बंद आहे, तुम्हाला सांगतो भैरवनाथ बंद आहे, कमलाई बंद आहे, सगळे कारखाने बंद असताना ह्या सगळ्या कामगारांमध्ये जवळजवळ 1,5-2 हजाराच्या संख्येने आज बेरोजगारी वाढत आहे. हो, आज इतकी मोठी बेरोजगारी वाढली असताना आपल्याकडे असं कोण म्हणजे ठाम असा प्रतिनिधी कोण ह्याच्यावरती काय मार्ग काढायला तुमच्यापर्यंत कोण? ते बघा, जवळजवळ या तालुक्यातले सगळ्याच नेत्यांनी, आता आम्ही 2000 पासून या क्षेत्रात आहे, तुम्हाला सांगितलं वरिष्ठ जे मंडळी होती ते तुतपर्यंत कारखान्याची परिस्थिती त्यांच्यावर कमांड होतं. पण ते वरिष्ठ नेते गेल्यानंतर संचालक मंडळातले, त्यानंतर ह्या कुठलाही कमांड ह्या संस्थेवर कुठल्याही अधिकाऱ्यावर, संचालकावर राहिलेलं नाही. जे काही ठराविक संचालक आहेत, चेअरमन, व्हाईस चेअरमन, एम डी साहेब वगैरे येतं, यांच्या आशीर्वादाने हे सगळं आजपर्यंत कारखाना डबवायला आणलेलं. नाही, मला सांगा, आता मध्ये तर तज्ज्ञ संचालक कोण कोण कसले तज्ज्ञ काय काय मोठे मोठे संचालक नेमणूक केली ना शासनाने. मग ते तज्ज्ञ आहेत म्हणल्यानंतर त्यांनी काय कारखान्यासाठी काय म्हणजे कारखाना चालू व्हावा अथवा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी अथवा शेअर होल्डरसाठी काय असं काय प्रयत्न केले नाही का? तज्ज्ञ म्हणल्यानंतर त्यांना सगळं कळतंय. तेव्हा तज्ज्ञ संचालक आपले महेश शिवटे, ते बाजूचेच गावातले गुटाळ, म्हणजे हे गुटाळ साहेब हे आमच्याकडे पण कर्मचारी होते. आम्हाला वाटलं बरं आलं, एक कर्मचारी संचालक जर तज्ज्ञ संचालक म्हणून आणला असेल तर काहीतरी कर्मचाऱ्यांसाठी होईल. पण त्यांच्यावर आमच्या बैठका झाल्या, न्यायालयापर्यंत झाले, वकिलांपर्यंत बसले गेलो. ते फक्त देतो म्हणून आमचे वकील किंवा आमचे सत्कार पण केले त्यांनी, पण फक्त तात्पुरतं केले. आणि त्याच्यानंतर ते संचालक, तज्ज्ञ संचालक त्यांची बदली करून आता दुसरे संचालक डोंगरे साहेब, पुणे डॉक्टर, हे असे संचालक त्यांनी तज्ज्ञ म्हणून भरलेले आहेत. आणि त्याच्यामुळे कामगारांची परिस्थिती आहे त्याच्याविषयी बेकार झालेली. आता मग मला सांगा दादा, बेकार आता कर्मचाऱ्याच्या आदानाचे बेकार झाले, हे सगळ्याची कर्मचाऱ्याची बेकार संख्या झालेली आहे. आता आपण पाहतोय एक ठिकाणी शिंदे साहेब, तुम्ही बी युनियनचं काम करताय, तुम्हाला काय वाटतंय थोडक्यात? मला एक म्हणायचं आहे, यांनी म्हणजे तालुक्यातून संघटनेने आमच्या आणि दुसरे एक नेते, कामगार नेते दशरथ अण्णा कांबळे, संघटनेचं नाव सांगा. आमच्या संघटनेचं नाव श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना कामगार संघटना. त्या संघटनेमार्फत आणि तालुक्याचे एक माजी संचालक श्री दशरथ अण्णा कांबळे यांच्या माध्यमातून आम्ही अनेक आंदोलनं, उपोषणं आणि अनेक प्रकारचे म्हणजे हे केले, थकीत पगार निघण्यासाठी आंदोलन केले. पण तरी पण ह्या प्रशासनाला अजिबात म्हणजे कामगारांची दयामाया आलेली नाही. कित्येक कामगारांनी आमच्या आत्महत्या केलेल्या आहेत. कित्येक कामगारांच्या महिला भगिनी, आई कामावर जात आहेत दुसऱ्याच्या रोजगाराने आणि आपलं कुटुंब चालवत आहेत. तसेच वसाहतीत राहणाऱ्या कामगारांना 2 वर्षापासून लाईट पाण्याची व्यवस्था नाही आहे, तरी पण ते तसेच दिवस काढतायत. कारण काय आहे की मागील थकीत आणि ग्रॅज्युएटीचं पगार एक 15-20 वर्षाचे किंवा 30 वर्षाची सर्व्हिस झालेली आहे, त्याचं येणं भरपूर बाकी असल्यामुळं लोक दुसरीकडे बी कारखान्यावर जात नाहीत बरेचसे. त्यांना वाटतं की इथून काहीतरी मिळेल आपलं पहिलं देणं, आणि त्याच्यामुळं काही लोक हे तिथंच थांबलेले आहेत. तर सरकारला किंवा आता नवीन येणाऱ्या आमदार किंवा आपलं मोहिते पाटील गट असेल किंवा काय सध्या रनिंगच्या नवीन आमदार
यांनी ह्याच लक्ष घालावं, कारखाना चालू करण्याचा प्रयत्न करावा. कार्यक्षेत्रात 25 ते 30 लाख मेट्रिक टनाचं म्हणजे ऊसाचं उत्पादन होतं आहे आणि कामगार आणि बाजारपेठ सगळे चालू राहण्यासाठी या सर्वांनी मदत करायला पाहिजे आणि आपल्या तालुक्याचं वैभव पुन्हा चालू करायला पाहिजे. ओके, धन्यवाद सर. आता आपण पाहतोय की आदिनाथच्या संदर्भात आपण बघितलं, आदिनाथची बेकारी वाढलेली आहे, आदिनाथच्या कर्मचाऱ्यांचा पगार नाही, कारखाना चालू नाही आहेत. ते 5ही कारखाने करमाळा तालुक्यामधले चालू नसल्यामुळे बेरोजगारीचं इतकं प्रमाण वाढलेलं आहे, हिशोबाच्या बाहेर बेरोजगारी वाढलेली आहे. काय बेरोजगारी वाढलेल्या असल्यामुळं आज इथल्या कर्मचाऱ्यांची अवस्था खूप दयनीय झालेली आहे. तरी ह्या कारखान्याला वारस म्हणून कुणीतरी पुढे येऊन हा कारखाना चालू करण्यासंदर्भात सहकार्य होईल का, अशी अपेक्षा आहेत कर्मचारी वर्गातून होत आहे. द ग्रेट इंडियन नामदेव गायकवाड.